भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठानातर्फे तसेच सातपूर प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे यांच्या संकल्पनेतून सातपूर विभागासाठी 2 महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ आज माननीय कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये निर्माल्य संकलन रथ आणि गोमाता दान सेवा रथ यांचे लोकार्पण करण्यात आले। यासोबतच उन्नत नाशिक अभियान अंतर्गत नंदिनी नदीच्या किनारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। घरातील देवदेवतांना अर्पण केलेले फुले, हार, निर्माल्य किंवा भस्म नदीमध्ये अथवा घंटागाडीतील न टाकता निर्माल्य संकलन रथामध्ये जमा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत व अगरबत्ती तयार केली जाणार असल्याने पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होणार आहे। तसेच अनेक ठिकाणी जेवणानंतर उरलेल्या भाकऱ्या, पोळ्या, भात आदी अन्नपदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकले जात असल्याने अस्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात। यावर उपाय म्हणून गोमाता दान सेवा रथ सुरू करण्यात आला आहे। नागरिकांनी उरलेले अन्न रस्त्यावर न टाकता या रथामध्ये जमा करावे असे आवाहन सभापती समाधान देवरे यांनी केले आहे। यावेळी कुंभमंत्री महाजन यांनी या दोन्ही संकल्पांचे कौतुक करत अशा लोकहितवादी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी शहरातील प्रत्येक प्रभागात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। उन्नत नाशिक अभियानाअंतर्गत शहरात लाखो वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याचा शुभारंभ नंदिनी नदीच्या किनारी वृक्षारोपण करून करण्यात आला। कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर, माजी आमदार अपूर्व हिरे, नगरसेविका माधुरीताई बोरकर, इंदुबाई नागरे, मंडलाध्यक्ष गौरव बोडके, निलेश जोशी, शिवाजी शाणे, रामहरी संभेराव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, मित्र परिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बाबासाहेब निकम, दत्तात्रय उशीर, एकनाथ जोशी, साहेबराव काळे, हरिदास वाघ, आर.डी. धोंडगे, बाळासाहेब भोजने, रौंदळाबा गांगुर्डे, मुन्ना तुपे, वैशाली देवरे, कामिनी गुंजाळ, बागुलताई पवार मॅडम, परी गिरासे, ललित सरोदे, आकाश जोंधळे, कहाणेसाहेब, शांतनू देवरे, गौरव गुंजाळ, धीरज देवरे, प्रथमेश शेवकर, प्रेम देवरे, कुणाल देवरे, दक्ष शिरसाट, दत्तात्रय देवरे, दर्शन नाईकवाडे, मनीषा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। आपण सकाळी संध्याकाळी जेवल्यानंतर पुन्हा आपल्याकडे चपात्या शिल्लक राहिल्यात, भाकरी राहिल्यात, त्याच्यातल्या भाजीपाला शिल्लक राहिल्यात, तर तो या गाडीमध्ये टाकायचा। ही गाडी मग नंतर शाळेत जाऊन त्याची चपाती असतील, भाकरी असतील, ते गाडीला त्या ठिकाणी देतील। ते आपण उरलेलं अन्न सगळं ते रस्त्यावर फेकतो, आपण कुठेतरी नदीमध्ये टाकून देतो। त्यापेक्षा ते एकत्रित करून हे गोशाळेमध्ये जेव्हा टाकलं तर मला वाटतं त्यामुळे प्रदूषण आहे ते होणार नाही। नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या होणार नाही, घाण होते, दुर्गंधित होते ती होणार नाही। आणि त्याचबरोबर निर्माल्य, आपल्या घरी हार, फुलं, प्रत्येकजण आपल्याकडे हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण त्या ठिकाणी पूजा करतो, पण ते निर्माल्य असतं, दुर्वा असतील, हार असतील, फुलं असतील, हे फुलं जमा करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडी वितरण सुरू केलेलं आहे। ते घेऊन त्यातून अगरबत्तीचं प्रोडक्शन ते या ठिकाणी करतायत। म्हणजे ते फेकून न देता, पुढे नदीत न फेकता त्यातून अगरबत्त्या तयार करण्याचा कारखाना त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्यातून अगरबत्त्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत। पण मला वाटतं की यामुळे खूप मोठं प्रदूषण हे नाशिक शहरामध्ये टळणार आहे। मला वाटतं सर्वांनी यातून बोध घेऊन सर्व नगरसेवकांनी अशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त त्या रथाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। मी खूप खूप शुभेच्छा समाधान भाऊ देवरे, त्याची सगळी टीम, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे त्यांना या ठिकाणी देतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।